मी माझ्या चेहऱ्याला होममेड कुठले कुठले पॅक लावते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी राईस फ्लोअर जे आहे, तांदळाचं पीठ आणि कच्चं दूध त्याचा फेस पॅक लावत असते. त्यानंतर मी बेसन, हळद आणि त्याच्यामध्ये दही टाकून तो एक फेस पॅक लावत असते. त्यानंतर माझ्याकडे आहे तुरटी. तुरटी मी तांदळाचं पीठ घेते, त्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे टीस्पून तांदळाचं पीठ घेतलं तर हाफ टीस्पून तुरटी पावडर घेते आणि त्याच्यामध्ये दही असेल तर दही, दूध असेल तर दूध किंवा मग आपलं रोज वॉटर, गुलाबजल ते टाकून त्याचा पॅक बनवते आणि ते चेहऱ्याला लावते. मधून मधून मी हनी जे असतं आपलं मध ते देखील चेहऱ्याला लावत असते. ते आपल्या स्किनला छान असं मॉइश्चराईज करतं आणि हे जे होममेड फेस पॅक आहे त्याच्याने आपली स्किन जी आहे ती छान मॉइश्चराईज राहते. प्लस आपल्या चेहऱ्यावर जे काही डाग असतील, स्पॉट असेल, मार्क असतील ते लाईटन अप व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपली स्किन जी आहे ती ग्लो करायला लागते, शाईन करायला लागते आणि प्लस टाईट व्हायला हेल्प होते. रिंकल ज्या आहे त्या येणारच आहे, ती नॅचरल प्रोसेस आहे, त्याला आपण रोखू शकत नाही. परंतु घरच्या घरी असे आपण फेस पॅक जर ट्राय करत राहिलो तर नक्कीच आपल्या स्किनला आपण थोडंसं बेटर करू शकतो. तर तुम्ही सुद्धा हे फेस पॅक नक्की ट्राय करा आणि त्याचा नक्कीच तुम्हाला बेनिफिट होईल.